श्री गणेशाय नमः. श्री गणेश पुराण कथा. रुक्मांगदाची कथा. भीमराजाचा पुत्र रुक्मांगद हा रूपवान व गुणवान होता. आपल्या सुशील स्वभावामुळे तो सर्वांना आवडत असे. कुशाग्र बुद्धी लाभलेल्या रुक्मांगदाने आपल्या आचार्याकडून सर्व विद्या व क्षत्रियांना आवश्यक असलेले युद्धतंत्र लवकरच आत्मसात केले. तो आपल्या पित्याप्रमाणे गणपतीची भक्ती करत असे. भीमराजाने त्याला एकाक्षरी मंत्राचा उपदेश केला. एके दिवशी रुक्मांगद आपल्या सेवकांसह हरणाच्या शिकारीसाठी अरण्यात गेला होता. त्यावेळी झालेल्या धावपळीने तो अगदी थकून गेला. विश्रांतीसाठी चांगले ठिकाण शोधत तो एका आश्रमापाशी आला. तो वाचक नवी ऋषीचा आश्रम होता. त्यावेळी ते ऋषी स्नानासाठी निघालेले होते. ऋषींनी त्याला विश्रांती घेण्याची अनुमती दिली. आपली पत्नी मुकुंदा हिला त्याचे आदरातिथ्य करण्यास सांगितले. रुक्मांगदाला खूपच तहान लागली होती. त्याने मुकुंदाला पाणी देण्याची विनंती केली. त्यावेळी त्याच्या देखणे राजबिंडे रूप पाहून तिच्या मनात जबरदस्त कामवासना उत्पन्न झाली. त्याच्याकडे अर्थपूर्ण मादक दृष्टी टाकून म्हणाली, हे राजपुत्रा, माझे मन तुझ्यावर अनुरक्त झाले आहे. माझ्या देहाला कामाग्नीने पुरते व्यापून टाकले आहे. तू माझ्याशी सहवास करून मला तृप्त कर. एका तपस्व्याच्या पत्नीच्या मुखातील हे विपरीत शब्द ऐकून रुक्मांगदाला आश्चर्य वाटले. तो तिला म्हणाला, वाचक नवी, हे थोर ऋषी आहेत. त्यांची योग्यता फार मोठी आहे. तू त्यांची पत्नी असूनही व्यभिचार करू पाहतेस, हे काही योग्य नाही. रुक्मांगद जाण्यासाठी वळला तेव्हा मुकुंदा धावतच त्याच्यापाशी आली आणि म्हणाली, हे देखण्या वीरा, पुरुषावर अनुरक्त झालेली स्त्री स्वेच्छेने त्याच्या स्वाधीन होत असेल तर कर्तव्य म्हणून त्याने तिची कामेच्छा तृप्त करणे यात काही पाप नाही. तू माझ्या भावनेचा अनादर करू नकोस, अन्यथा मी तुला शाप देईन. मुकुंदाच्या निर्लज्ज वागण्याचा पापभिरू रुक्मांगदास खरोखरच राग आला. त्याने परखड शब्दात तिची निंदा केली. त्याने असे झिरकाडल्यामुळे तिचा संताप अनावर झाला. ती क्रोधावेशाने म्हणाली, दुष्टा, माझी अवहेलना केलीस. तुझ्या सर्व अंगावर श्वेतकुष्ठ उत्पन्न होईल. ती शापवाणी ऐकून रुक्मांगद अतिशय व्यथित झाला. तो आश्रमाबाहेर आला तेव्हा त्याचे शरीर श्वेतकुष्ठाने पांढरे शुभ्र व कळाहीन झाले होते. तो गजाननाला आर्ततेने आळवू लागला, हे गजानन, तू सर्व साक्षी सर्वेश्वर आहेस. ए दयागणा, माझ्या काहीही अपराध नसताना मला हे दुःख का प्राप्त झाले? मला शाप देणाऱ्या त्या निर्लज्ज कामपिपासू स्त्रीला तू जिवंत कसे ठेवलेस? आता मला जगण्यात रुची नाही. मी प्राणत्यागच करतो. आमरण उपोषणाचा निश्चय करून रुक्मांगद निबिड अरण्यात प्रवेशला. एका विस्तृत वटवृक्षाचा त्याने आश्रय घेतला. गजाननाचे नाव घेत निराहार राहून तो कालक्रमणा करू लागला. एके दिवशी ब्रह्मर्षी नारद त्या वनातून जात असताना हा राजपुत्र त्याच्या दृष्टीस पडला. ते त्याच्या जवळ गेले. त्याची विचारपूस केली. रुक्मांगदाने त्यांना वंदन केले. त्यांना आपली दुर्दैवी हकीकत सांगितली. ती ऐकून नारदांनाही वाईट वाटले. मार्गदर्शनपर बोलताना ते त्याला म्हणाले, राजपुत्रा, मी सर्वत्र संचार करतो, हे तुला माहीतच आहे. विदर्भातील कंदम नगरात चिंतामणी गणेशाचे प्राचीन व प्रसिद्ध असे मंदिर आहे. त्यासमोरील प्रांगणात एक पवित्र जलकुंड आहे. तेथे श्री गणेशाची पावले उमटलेली आहेत. मी तिथे गेलो असताना एक शूद्र जातीचा वृद्ध तेथे आला. तो कुष्ठरोगाने गलित गात्र झाला होता. त्या कुंडातील जलाने त्याने स्नान केले व काय आश्चर्य, त्याच्या कुष्ठरोगाचे समूळ निर्मूलन होऊन तो तेजस्वी दिसू लागला. तूही त्या ठिकाणी जावे असे मला वाटते. त्या कुंडात स्नान करून तू संकटमुक्त होशील. नारदांचे बोलणे ऐकून रुक्मांगदास हायसे वाटले. त्या क्षेत्राविषयी अधिक जाणून घेण्याची त्याने प्रकट केली इच्छा. तेव्हा नारद त्याला त्या क्षेत्राची कहाणी सांगू लागले.